परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करतेय का, हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो. ही उदाहरणादाखल तुम्हाला मी दाखवलेली आहे. याच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शेलार साहेब यांच्या मतदारसंघात होतोय आणि परप्रांतीयांची नावं जाणीवपूर्वक त्या मतदार यादीत घुसवली जात आहेत, जेणेकरून यांचा जो डाव आहे परप्रांतीय महापौर करायचा त्याला बळ मिळावं याच्यासाठी हे धंदे चाललेले आहेत. यांना मराठी नावं नका नाही घुसडत, परप्रांतीय नावं का घुसडवतात हे लोक? याचं उत्तर द्यायला पाहिजे. या व्यतिरिक्त पण इतर मतदारसंघात पण असाच घोळ आहे, कारण असाच घोळ आहे. तुम्हाला माहित असेल तर आमच्या गजानन काळेंनी पण दाखवलाय. याच्या आधी जोगेश्वरी मतदारसंघात कसा घोळ आहे तो आम्ही दाखवलेला आहे. आणि आता सगळीकडे अशा पद्धतीचं जसं जसं यादी वाचन होईल आम्ही आपल्यासमोर घेऊन प्रत्येक मतदारसंघात काय काय घोळ आहे ते आपल्या निदर्शनास आणू. 14 तारखेपासून 22 तारखेपर्यंत मला असं वाटतं ऑब्जेक्शनसाठी ज्यांनी निवडणूक आयोगाने तारखा दिलेल्या आहेत त्यावेळेला आम्ही आमच्या ऑब्जेक्शन सुद्धा तिथे नोंदवू. ज्या प्रकारे तुम्ही यादी दाखवताय त्यामध्ये मुस्लिम मतदारांसंदर्भात सुद्धा केलं, त्या आशिष शेलारांनी सांगितलं होतं. निवडणूक आयोग म्हणतं जर प्रॉपर ऍड्रेस नसेल तर मग जवळचा ऍड्रेस दिला जातो, मग तसंच मंदिराचा विषय असेल ना. असं कसं प्रॉपर ऍड्रेस, प्रॉपर घर क्रमांक नसेल असं कुठे होतं? राहतात किंवा जे स्लम मध्ये राहतात. आता स्लमला पण झोपड्यांना नंबर दिलेले आहेत ना. कोणी सांगितलं नंबर नाही देत? त्याच्याशिवाय त्यांचा सर्वे होतो का? जे फुटपाथवर राहतात त्यांना सुद्धा अधिकार आहे. नाही, मग तुम्ही फुटपाथ मेन्शन करायला पाहिजे ना. आता समजा इथे बाहेर फुटपाथ आहे, बाबरेकर मार्ग फुटपाथ मेन्शन करा, घर क्रमांक कसं काय मेन्शन होऊ शकतो? तुम्ही फुटपाथ मेन्शन करू शकता. जो निवडणूक आयोगाचा नियम आहे तो सांगतोय मी, माझ्या मनाचा नाही सांगत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.